गोरखगडावरचा जो शेवटचा पॅच आहे गुफेनंतरचा तो खूप काळजीपूर्वक येण्याचा आहे. मी सुद्धा आता त्या शेवटच्या एक 25-30 ज्या पायऱ्या आहेत तर त्या खूप ठिकाणी तुटल्या पण आहेत आणि त्याच्यामुळं तिथं थोडा जरी तुमचा फोकस हटला तरी काहीतरी दुर्घटना घडू शकते. आणि तुम्ही कितीही स्किल्ड असाल तरी सुद्धा मला असं वाटतं की अशा ठिकाणी तुम्ही स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. मला सुद्धा आता असं वाटलं की माझा सेल्फी जो गिम्बल आहे तो माझा बॅगमध्ये ठेवावा, मोबाईल बॅगमध्ये ठेवावा आणि पूर्ण फोकस करून हा शेवटचा पॅच क्लाइंब करत वर यावं. मी ते सर्व खाली ठेवून दिलं होतं बॅगेमध्ये, पॅक व्यवस्थित बॅग पाठीला लटकवली आणि फक्त इथं वर येण्यावर फोकस केला होता. तो काळजीपूर्वक इथं वर आलो. तुम्हाला खाली आता जाणवत पण असेल की कसं जे दिसतंय त्याच्यापेक्षाही जास्त ते थ्रिलिंग आहे. हां, मी अवघड हे नाही म्हणत, पण एक चूक या ठिकाणी म्हणजे चुकीला इथं माफीच नाही. या ठिकाणी एक चूकसुद्धा तुम्हाला खूप मोठ्या पोत्यात आणू शकते. त्याच्यामुळे 100% फोकस पाहिजे तुमचा इथल्या क्लाइंबवर आणि बेसिक काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तुमचे शूज चांगले पाहिजेत, तुमचे ट्रेकिंगच्या पॅन्ट चांगल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं पावसाळ्यामध्ये इथं येणं तर नक्कीच टाळा. आणि आत्ताचं वातावरण खूप सुंदर आहे इथं येण्यासाठी. आणि व्हिडिओ ह्याच्यासाठी केला आहे की मी इतका एक्सपिरियन्स आहे, इतक्या वर्षांपासून ट्रेक करतोय तरीसुद्धा मी काळजी घेतो. आणि खूप काही इन्फ्लुएन्सर्स मी असं बघतो की ते अशा ठिकाणी सुद्धा रिस्क घेऊन येतात आणि ते दाखवतात की आम्ही किती रिस्क घेतोय आणि तिथं ते काहीतरी सेल्फी शूट वेगळ्या पद्धतीने घेतील किंवा अशी चेतावणी पण देतील की भावांनो तुम्ही इथं जाऊ नका, मी आलोय पण तुम्ही मात्र इथं येऊ नका. अरे तुम्ही पण तिथं जाऊ नका आणि जात असता ते शूट करून दुसऱ्यांना दाखवू नका. आणि त्याच्यामुळं तुम्हाला फॉलो करणारे लोक असतात आणि माणसाचं मन असं असतं की तुम्ही त्याला म्हटलं नाही इथं असं करू नको की ते जास्त ते करण्यासाठी प्रवृत्त होतं. आणि त्याच्यासाठीच मला वाटतं की सगळ्या इन्फ्लुएन्सर्सनी पण काळजी घेतली पाहिजे आणि हे जास्तीत जास्त व्यवस्थित सांगितलं पाहिजे की बाबा बघ मी पण काळजी घेतोय तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या. आणि आपल्याला कितीही अनुभव आला तरी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, निसर्गासमोर आपण काहीच नाही. किती अनुभव असला तरी एक चूक सुद्धा ही शेवटची चूक ठरत असते या ठिकाणी. त्यामुळे काळजी घ्या.